हॅलो माय ब्युटिफुल पीपल. तर मलाचा दिवस आज कसा सुरू होणार आहे, कसा संपणार आहे, तो मी सांगणार आहे तुम्हाला. ॲक्च्युली ना, आज मला खूप साफसफाई करायचं मन किडा आला होता. बिकॉज आहे ना, खूप दिवसापासून असं मला वाटतं की काहीतरी मेस झालं आहे, सगळ्या मेस गोष्टी झालेल्या आहेत म्हणून. तर ते सगळं साफ करण्यामध्ये आज माझा पूर्ण दिवस निघून गेलेला आहे. आणि संध्याकाळसुद्धा झाली हे सगळं करून होईपर्यंत. मला जेवण करायचं होतं, मला क्लिनिंग करायची होती. मला नंतर संध्याकाळचं जेवण पण मी संध्याकाळीच बनवून घेते, म्हणजे 4-5 वाजताच. आणि आज हे चांगलं होतं की अक्षय आणि राहुल सामान वगैरे आणायला गेलेले, तर मला तेवढा टाईम भेटला क्लिनिंग करण्यासाठी. आणि डुगू पण घरी गेला होता, म्हणून मग तेवढा टाईम भेटला. मग मला व्हिपक्रीम वगैरे पण बनवून ठेवायची असते, म्हणून मग मी त्याचं प्रिपरेशन करून घेतलं. ॲक्च्युली कसा दिवस निघून जातो ना, मला समजतच नाही. सकाळची रात्र होते हेही इतकं फटाफट. म्हणजे मी इतकी बिझी असते की मला टाईमसुद्धा कळून येत नाही की हां भाई यार, संध्याकाळ झाली, पण 6 वाजलेत, आता मला जायचं आहे. मग मी तसंच फटाफट फटाफट आपलं. आणि आज ते अजून आले पण नव्हते, तर मग मी आज एकटीच होती शॉपवरती, म्हणून मी माझ्या भावाला बोलवलं होतं. तर तोसुद्धा आला मला हेल्प करण्यासाठी. स्टार्ट वगैरे करून दिलं त्याने, मला बनवायला हेल्प केली त्याने, मिक्सिंग करण्यासाठी हेल्प करून दिली. म्हणजे जेवढ्या गोष्टी ज्या राहुल करतो ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याला मी आज हेल्पिंगसाठी बोलवलेलं. म्हणजे ती लोकं येईपर्यंत तरी तू थांब. तर मग ते थांबले. त्याने केलं. त्याने आज खूप फर्स्ट डे होता त्याचा, तर तरीसुद्धा त्याने चांगलं हे करून देत होता तो. आणि रेग्युलर तर राहुल असतोच, मग तो सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. तर आज हा होता म्हणून. आणि मग नंतर राहुल थोड्या टायमाने आला होता, तरी आज राहुलला थोडं लेट झालं होतं म्हणून मग आम्ही फटाफट फटाफट जेवढे ऑर्डर्स होते ते सगळे संपवले. आणि ते संपवण्यातच म्हणजे मी टाईमसुद्धा, मी तुम्हाला काय सांगितलं सिरियसली, कधी 11 वाजतात हे सुद्धा आम्हाला कळत नाही. बिकॉज एवढे कस्टमर्स असतात, कधी काय काय गोष्टी असतात, म्हणून ते होईपर्यंतच आम्हाला 12 वाजतात प्रॉपर. मी 11:30 पावणे 12ला सगळ्या गोष्टी क्लोज करायला तेव्हा मी घेते, म्हणजे लाईक क्लिनिंग करण्यासाठी वगैरे. आणि मग फायनली आम्ही घरी आलो सगळं लावून वगैरे. आणि मी आज दाल ढोकळी बनवलेली, म्हणून मग आम्ही ती खाल्ली तिघांनी बसून थोडी थोडी. कारण रात्री जेवण्याचं मन नसतं, पण काय करायचं की थकलो असतो म्हणून थोडंसं, की बॉडीला काहीतरी पाहिजे म्हणून. मग मी हलकंच रात्रीसाठी बनवलं होतं, मग ते आम्ही दाल ढोकळी खाल्ली. आणि मग त्याच्यानंतर मी माझी बॉडी रिलॅक्स करण्यासाठी झोपते, एकदा मी आता तर जराशी पडली की मला डोळा लागतो, तुम्हाला मी सांगू पण नाही शकत. आणि इतकी मी बिझी आहे, तर ॲक्च्युली मी खूप थँकफुल आहे की मी खूप बिझी आहे आता त्यासाठी. आणि आजचा दिवस इतकाच. आणि मला तुम्ही बघू शकता खूप झोप येते. तर आजसाठी इतकंच. उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.